श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता तुमचे इंडिव्हिज्युअल प्रश्न जे आहेत की हे असं का, ते तसं का, अपयश का, हे का, त्याच्यावर विचार करण्याऐवजी आपण एक संपूर्ण प्रक्रिया काय असते जन्मानंतर ती बघत जाऊ. हळूहळू हळूहळू तुम्हाला चित्र खूप स्वच्छ होत जाईल तुमच्या डोळ्यासमोर. हे तुमचं आयुष्य आहे, तुम्ही जगलेले आहात. कुठल्या राजा महाराजांचं नाही आहे की कोणा बादशहाचं नाही आहे. ठीक आहे, आपण चार चौघांसारखे जन्माला येतो. त्यावेळेला काय होतं, लहान मुलं असताना ते कसं हे करतं ते आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. आता जसं मूल मोठं व्हायला लागतं ते काय बघतं पहिल्यांदा, जास्त लाड कोण करतंय, वारंवार बाहेर कोण येतं वगैरे गोष्टींचा फायदा उठवायचा प्रयत्न करू लागतं. त्यासाठी बुद्धी कौशल्य वापरायला लागतं. भूक लागली आणि वेळेवर हवे ते मिळालं नाही की अकांड तांडव करू लागतं. इथे महाराज म्हणतात की आयुष्यरेषा तेव्हा देखील सरळच होती. आयुष्यरेषा म्हणजे काय, एक मार्ग आखून दिलेला आहे जन्माला येतानाच. प्रत्येक जीवासाठी एक मार्ग आखलेला आहे. यश, अपयश, हुशारी, ढ असणं, गरीब असणं, हे सगळं त्या रेषेप्रमाणे आहे. ती आयुष्यरेषा सरळच जात असते. आपण त्याच्यापासून फारकत घेत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात अनंत नवीन प्रवाह निर्माण आपण करत असतो. अज्ञानात असतो, आपल्याला कळत नसतं की आपण करत काय चाललेलो आहोत. आता ही छोटीशी गोष्ट बघा, एक लहान बाळ आहे, भूक लागली आणि वेळेवर हवं ते नाही मिळालं तर ते अकांड तांडव करू लागतं. इतर योनींना पण बऱ्याचदा जीवनावश्यक अन्नरस नाही मिळत, पण त्यांच्या आयुष्यात असं काही घडत नाही. ते भूक तहान असह्य होऊन मानवी जीवनावर हल्ला नाही करत, जगायचा आतोनात प्रयत्न करतात, नाहीतर अगदीच शरणागती पत्करून अखेरचा श्वास घेतात. त्यांची आयुष्यरेषा ही परमेश्वराने आखून दिलेल्या आयुष्यरेषेच्या समांतरच राहते. पण आपण आपल्यासाठी विचार करावा, करायचा आणि करत राहायचा, तर आपल्याला लक्षात येतं की काय आपलं चुकतं. त्यासाठीच या चॅनलचं नाव महाराजांनी सांगितले, तुझं आहे तुझं पाशी ठेवायला. आणि हा जीवनबोध आहे. आता जरा आणखीन मोठे झालो, आपण शाळेत जायला लागलो. तिथे कॉम्पिटिशनच्या नावाखाली असूया आपल्या आयुष्यात आली. अहंकार देखील डोकावू लागला. श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हर एक प्रयत्न केला जाऊ लागला. आयुष्यरेषेला हे काहीच अपेक्षित नव्हतं. शाळेत जाणं, शिकणं, अभ्यास करणं, परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाणं हा एकच त्या सरळ रेषेचा राजमार्ग होता. पण आपण भरकटलो. वय अवघं, ज्याला आपण विद्यार्थी वय म्हणू शकतो, असं होतं. ज्यांना बुद्धीचा वापर करता येत नव्हता ते मागे पडत चालले होते आणि ते पण एक्सपेक्टेड होतं, अपेक्षित आहे आयुष्यरेषेप्रमाणे. पण ज्या वेळेला आपण परीक्षा पास होऊ शकत नाही, नापास होतो, तर त्याचा राग आपण इतरांवर काढतो, असूया येते. शाळेत गुंडगिरी सुरू केली आपण, पण जेव्हा विद्यार्थिनींची छेड काढायला सुरुवात केली आणि पुढे तर काहीच धरबंद राहिला नाही, ही विस्कटलेली रेषा होती. हे अपेक्षित नव्हतं आयुष्यरेषेला. यश किंवा अपयश हे दोन्ही सरळ रेषेचाच भाग होते, पण आपण विस्कटलो. असं करत आपण मध्ये शिक्षण सोडलं. जे नापास झाल्याने शिक्षणातून बाहेर पडले ते सरळ रेषेत होते. जे दुसरा काही प्रयत्न करून रोजगार कमावू लागले तेही सरळ रेषेत होते. जे पास होऊन कॉलेजमध्ये गेले तेही सरळ रेषेत होते. पण यश डोक्यात गेलेले आणि अपयश गुंडगिरीमध्ये परावर्तित झालेले दोन्ही सरळ रेषेपासून लांब जाऊ लागले. थोडं लक्षात येते का बघा की सरळ रेषा आणि विस्कळीत रेषा काय आहे. शिक्षण संपून जेव्हा नोकरी धंद्यात शिरलो, लग्न झालं, मुले बाळ झाली, तोपर्यंत सरळ रेषेपासून इतकी फारकत घेतली होती की अगदी कर्जत कसारा म्हणायला हरकत नसावी. हा तेवढा सगळा भाग महाराजांनी हे का ना सुचवलं ह्या समजण्यासाठी आपल्याला पुरेसा आहे. आता हे सगळ्यांचं असं सिमिलर असतं का, तर नक्कीच नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. जर आपण म्हटलं 99% लोक, त्यांना ज्योतिषशास्त्रात जातक म्हणतात, तर त्यांच्या बाबतीत जन्म होण्याची एकच पद्धत असते, तर त्यावेळी काढलेली कुंडली सगळ्यांचे एकच वर्णन असते का? किंवा कुंडली राहू दे, ज्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान एक असते, त्यांचं तरी आयुष्य सारखं असतं का? तर तसंही आढळत नाही.
मुलांमध्ये आईवडिलांचा DNA असतो असं म्हटलं जातं, मॉडर्न सायन्स म्हणतं. मग मुलं आईवडिलांसारखा स्वभाव आयुष्य घेऊन येतात का? तर तेही समाधानकारक चित्र नाही. 2 भावंडे एकसारखी असतात का? दिसायला नाही, तर स्वभावाने आयुष्यात येणाऱ्या प्रसंगात किंवा त्या प्रसंगी रिॲक्ट करण्याची पद्धत एकसारखी असते का त्यांची? तुमची उत्तरं तुम्ही बघा. मग हे एवढं वैविध्य का असतं? आता बघा, इतर योनीमध्ये म्हणजे कुत्रे, मांजर वा इतर कुठलेही पशुपक्षी, ते त्यांचा स्वजातीय स्वभाव व गुणधर्म तेच ठेवून असतात. पण मग मानव म्हणून आपण सगळे इतके चित्रविचित्र का वागतो? विचार करायला हवा की नको सांगा मला? कारण ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्यात आज त्रास, संकट का आहेत ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला देणार आहे. जर आयुष्य एक सरळ रेषा आहे, तर आपणही इतर योनींसारखे सरळसोट आयुष्य जगून अंतिम मृत्यूला प्राप्त व्हायला हवे होते, नाही का? तर ह्याचा विचार व्हायला हवा. हा विचार जर आपला व्यवस्थित झाला तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उकल होऊ लागेल. होतं काय ना, की आपण आपलं आयुष्य सोडून आपली सगळी बुद्धिमत्ता दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्यातच वापरत राहतो. शेजारी पाजारी, नातेवाईक, हा असा वागतो, तो तसा वागतो, ह्याच्यातच आपलं सगळं आयुष्य जात असतं. कॉम्पिटिशन, सातत्याने स्पर्धा करत राहायचं. 2 भावंड असतील, आई वडील दोघांना समान करत असतील का? नाही करत आई वडील समान. बऱ्याचदा असं होतं की जो हुशार आहे त्याच्याकडे कल असतो किंवा जो ढळ आहे त्याच्याकडेच कल असतो. बरीच उदाहरणं येत असतात समोर माझ्या. मग ते आई वडिलांना हे कळत नसतं त्यावेळेला की आपण हे जे करतो ह्याच्यात आपण आपल्या भविष्याची बीजं रोवून ठेवली आहेत. ह्यांच्यातला कोण पुढे जाणार आहे आणि कोण नाही जाणार आहे हा स्वार्थ आपण बघतोय. पण जो तो आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलाय आणि पुढे जाऊन तुम्ही आत्ता त्यांच्याशी जसं वागताय ते त्यांच्या डोक्यात घट्ट रुजलं गेलं तर आपला वृद्धापकाळ अतिशय कठीण जाणार आहे. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजा अधिराज योगीराज सद्गुरु परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.